हॅलो, मी जो प्रश्न दिला होता शाहिराना, त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या उत्तराशी मिळत नसल्यामुळे मी प्रश्न फोडत आहे. ज्यांनी उत्तर म्हणजे वय जे सांगितलं आहे ते बरोबर आहे, पण लांबोरी बुवानी जे वय सांगितलं 5-6 अधांतरी सांगितलं ते उत्तर चुकीचं आहे. लांबोरी बुवानी रस तांडव, भ्रमर तांडव, कला तांडव, 5 प्रकार तांडव म्हणजे चित्र तांडव, लीला तांडव, शांत विजयानंद तांडव अशी तांडवांची उत्तरं दिली. कसं शाहीर निकम भुवनी सुद्धा बीज मंत्राप्रमाणे फम फम फळणी निवारो भीम भीम विनंती करत नम नम नाराज मुनी मम मम महादेव बम बम लहरी चंचल चरमपत अशी काही उत्तर दिली तरी ती उत्तरं माझ्या उत्तराशी जुळती नसल्यामुळे मी उत्तराकडे माझ्या लक्ष द्या. प्रश्नाची फोड करतोय. श्रीकृष्णाने कालियाच्या शिरावरतीचे नृत्य केलं. ते 8 प्रकारचे होते. त्याची नावं लक्ष असू द्या. थरक नृत्य, चाचरी नृत्य, भवरी नृत्य, खांडव, थिरक, ओढव, गिरडी आणि झंप अशा प्रकारची 8 प्रकारची नृत्य त्याने केली. आणि हरिवर्धा अध्याय 16 यामध्ये या तांडव नृत्यांची नावे आहे. आपण पडताळून पाहावं. एवढंच बोलून मी थांबतो. जय जय महाराज. वय सांगितलं शाहिरांनी की हरिविजय अध्याय 11 मध्ये 6 वर्ष दिलेली आहेत आणि भागवत मध्ये स्कंद 10 वरती अध्याय 15 मध्ये 6 वर्ष हे कृष्णाचं वय दिलेलं आहे. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. राजस निकमनी फक्त 6 वर्ष वय हे दिलेलं आहे. हे उत्तर बरोबर आहे. हॅलो, या ठिकाणी जे वय विचारलं होतं ते उत्तर बरोबर असल्यामुळे मी राजेश निकम बुवा यांना आमंत्रित करतो. कृपया रंगमंचावर यायचंय. त्यांचे मार्गदर्शक गुरुवर्य विजय निकम बुवा या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करावी. धन्यवाद.
हॅलो 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 झाला यांचा आता हाताची घडी तोंडावर कुणी बोलायचा नाही या ठिकाणी मित्रांनो सर्वांना एक विनंती असेल ना आपण फोटो वगैरे काढायला येतात तर रंगमंचावरती कृपया चपला घालून येऊ नका सर्वांना एक विनंती हात जोडून आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार भिकाजी नागोरे बुवा शायरांची वारी या ठिकाणी झालेली आहे आता दुसरी वारी आमची आहे आम्ही पण आता उभं राहिलं तर पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बुवा म्हणाल ए म्हणतात माझे खेडचे चमचमती बाय म्हणजे बायकोला चांगलं बोललं आहे ना बोललं ना बुवा बोललं ना काय बोललं चमचमती बाय मी म्हणतो भले माझा बाबू काला असू दे पण बाबू माझा आहे ना खान्ना वरणा दाढी मिशीन काना असू दे पण बाबू कोणाचा आहे अरे बायको बोलती बोलून काय लगेच काय तुम्हाला घटस्फोट देणार नाही बायकोन जर ह्या घटस्फोट दिला अरे मराल वरती बाहेर पावसाचा भिजा उघड्या पडाल बुवा कारण आता आधाराला ही एकच बायको राहिली बुवा बाकी सगळ्या बायका आजारी पडले आता बायकोची ती एकटी एवढीच आहे आणि दुसरा विषय शाहीर बघा या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे या वादळगावच्या ग्रामस्थ आहेत सन्माननीय संदीपजी कुर्टे संदीपजी वीर आणि संदीपजी चौगुले शिवाय तुरेवाले शाहीर आहेत त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आलंय आणि शाहीर खरंच मला तुमची पण आता कीव यायला लागली कीव खरंच मला लय तुमच्याकडे कीव येते बुवा या इथल्या ग्रामस्थांचं पण असं म्हणणं आहे म्हणतात बुवा आम्ही 200 250 300 रुपये खर्च करून बारी बघायला आलोय तुमच्या ह्या मंगलाष्टक ऐकायला आम्ही काय रिकामं तुमचं नाही बुवा हो बुवा वाद्यास गावलं बारी करणार मला पण बुवा तुमची आज ना शपथ तुम्हाला काय सांगू बुवा मला तुमचा राग पण असा येतोय ना तुम्ही बारीला आलो ना मी बारीला आलो ना हा महिला कुठला चालू आहे अशा अजून तुळशीचे लग्न व्हायचे बुवा त्याच्यानंतर काय खंड व्हायचे ते मंगलाष्टक खंड व्हा तुम्ही काय बुवा तुम्हाला आज बोलू मी आणि दुसरा विषय शाहीर नमन केले बुवा ते नमन का केले ते पण सांगतो राव दादा आज त्यांच्याकडे मला बोलायला काय शिल्लकच नाही आहे पण विषय काय मित्रांनो माझा नमन या लोकांना विरोध नाही माझं म्हणणं काय आहे या भागात पण काय नमनाचे कलाकार कमी आहेत भरपूर जण आहेत जर नमना शक्ती तुला होत नसेल तर शक्ती तुला नमन हवंय कशाला आणि ज्यांना बक्षीस देणारे जे आहेत त्यांना पण मित्रांनो एक सांगतोय तुम्हाला यांना 500 दिलं मी ह्यांना 1000 रुपये बक्षीस नव्हतं आज होवा चला यांनी मला इथं येऊन लावणीचा ठोका लावून दाखवायचा आज लावणी पण महाराष्ट्राची संस्कृती आहे की नाही जी काही अशा लावणी सम्राटांनी जपली यांना तुम्ही 500 रुपये दिलं नमन करायला मी 1000 देतो 1000 काय ना बरोबर किती देतो 1000 पण कशाला 1000 रुपये रोख देतो यांनी इथं मला आहे ना हे लावणीचा ठुमका लावून दाखवायचा कारभारी दमन कारभाराला बाहेर घेऊन या हो द्या दमन लावून नका ठुमका वाद्यास गावलं मेलो बारी करणार तुम्ही ते बारीला आलो ना ही शाही बक्षीस लावणारे पण जे बोलत त्यांना हा जोडून विनंती आहे मित्रांनो शक्ती तुला कोणाचा आहे आपला आहे नमन कोणाचा आहे आपला आहे आणि लोककलेच्या विटंबना करता फक्त एकटे विकास नावले का का बाकीचे शाही करत नाही बाकीच्या कोणाला देवेंद्र शिमन भो चांगले अनाथ लोकांचे शाहीर आहेत ते नमन करत नाहीत ते नमन सुद्धा करतात मग ते शक्ती तुला नमन काय करत ह्यानी कधी नमन ह्याच्या दाड्या मिशा काढ ह्यांना मावशी बनवासाठी देसू नमनाची एवढी नमनाची खास आहे ना तुम्हाला शक्ती तुझ्या मावशीचा काम करा बरोबर ना आणि मग म्हणा कारभारी दमन ओ हे घ्या 1000 आल्या लावा ठुमका ओ द्या दमन नुसता घामानं अंगणा भिजायचा दिसत नाही तिथं पण कपडा वला होती म्हणून बुवा आता राहिला विषय शाहिरांचा शाहीर म्हणतात मोठमोठं गाज केलं गंमत मध्ये भेटी लावले करा हिंमत मध्ये तर मी मग अशी काय म्हटलं ना मी काय म्हणलं बुवा ना मोठमोठं
तयार केलं गंमत मध्ये, पण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश बुवा तुमच्यापेक्षा जास्त किंमत आली. तर बुवा म्हणतात का जीएसटी लावूनच आलो, जीएसटी सकटच आलोय म्हणून फक्त एक राजेश निकम वगळता फक्त राजेश निकम सोबतच्या सगळ्या कार्यक्रमाचे बोर्ड हाऊसफुल झाले, म्हणून राजेश बुवा जीएसटी सही झाला, म्हणून राजेश बुवा जीएसटी सही झाला. आता राहिला विषय महत्वाचा, प्रश्न उत्तराचा भाग. कोणी मगाशी गाणं गायली, बाळ माझ्या खंडळेश्वरा, बाळ माझे नवलाय पावलाय, बाळ माझ्या जागेच्या मालका, काय चुकून झाली असेल तर माझ्याकडे मान्यवान कर. आणि हा जो काय माझा जो नवरदेवाचा आणि माझा बायकोचा जो काय जोडा लागलाय, जो काही संसार आहे, हा असाच कायम स्वरूपी राहते का महाराजा. बक्षीस आलेलं आहे अवधूत संजय मालक यांच्याकडून स्वराज विकास मालक यांच्याकडून खास राजेश भवनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश आलेली आहे माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांनी देव कधी दिसणार तुला माणसा माणसाचा, हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो चला असू द्या, आहे ना, भेंडी गवार आता काय तो गोणा देतो, तत्पूर्वी मित्रांनो एक महत्वाचा भाग आहे प्रश्न उत्तराचा. पाऊस पण बाहेर करूच लागते, घडवूनच टाकतो, पण असू द्या. शाहीर आणि माझ्या विषयाचं जिक्र घेतलं. शाहीर आज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय झाराची वीर माऊली आलेले आहेत, तर त्यांना मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून या ठिकाणी बरेचसे शाहीर वर्ग आलेले आहेत. सन्माननीय शाहीर आमचे तुमचे गुरुवर्य जे माझे गुरुवर्य देखील आहेत, मला गुरु समान आहेत, प्रभाकरचे धनावडी माऊली यांची देखील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आज या समाजाच्या साक्षीने सांगतो, शाहिरांनी माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे 100 नाही 200% चुकलेलं आहे. कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी रंगमंचावरती, कारण विषय जो आहे बुवा प्रश्न उत्तराचा भाग काय, प्रश्न फोडण्यासाठीच आहेत ना, पण शाहीर तुमचं आजचं उत्तर चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांच्या प्रश्नाचा. मित्रांनो तुम्ही सर्व जाणकार आहात, शाहिरांच्या विषयाला अगदी आत्मविश्वासाने हात घालतोय. शाहिरांचा विषय आहे की कमरेला आकडी कोयती बांधून, तो शाहिरांचा विषय आहे की ते बळीराजाला वरदान कोणी दिलं. तर मित्रांनो आज या खंडाळेश्वराच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांच्या विषयाचं उत्तर देतोय. शाहीर गेल्या वर्षी त्यांच्या ग्रंथाचं नाव सांगायचं की भूमाता गौरव गाथा, या ग्रंथामध्ये माझ्या विषयाचं उत्तर आहे. या वर्षी काय बुवा ते नाव सांगत नाहीत, या वर्षी म्हणतात एक राजा त्याचा परिवार आणि एक देव, अशी कथा आहे. पण शाहीर तुम्ही गेल्या वर्षीपर्यंतच्या ग्रंथाचं नाव सांगत होतात की भूमाता आणि गौरव गाथा, या ग्रंथाच्या कथासाराच्या नुसार शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देतोय. विषयाचं उत्तर आहे का शाहीर, विषयाचं उत्तर असं आहे, भूमाता गौरव गाथा या ग्रंथ संदर्भानुसार नागरी बळीराजाला कमरेला आकडी कोयती बांधून नागर धरण्याचे महावरदान खुद्द भूमाता म्हणजे श्रीरूपातली पृथ्वी माता हिने दिलं. कथा मित्रांनो अशी आहे, राजा आणि त्याचा परिवाराची पार्श्वभूमी पौराणिक काळामध्ये पृथुवैन्य राजा म्हणजे पृथु नावाचा एक पराक्रमी राजा, जो प्रजाही दक्ष राजा होऊन गेला. त्याचे वडील वेद, त्या पृथु राजाच्या वडिलांचं नाव होतं वेद. हे अत्यंत अन्यायी क्रूर आणि राजे होते, ज्यांच्या पापामुळे संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला होता. परंतु राजा पृथु हा अत्यंत सदाचारी आणि प्रजेवर देवासारखं प्रेम करणारा होता. त्याच्या पत्नीचं नाव आर्ची असं होतं. वर्षाची आर्ची नाही, पृथूची आई, पृथूची पत्नी, तिचं नाव होतं आर्ची. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा पृथू स्वतः गादीवर बसला तेव्हा प्रजेची अवस्था अन्न वाचून अत्यंत दयनीय आणि क्षीण आणि अशक्त झाली होती. आपल्या प्रजेची ही भूक आणि दयनीय अवस्था पाहून राजा पृथूचे मन रवले आणि पुरोहितांचा सल्ला घेतला. पुरोहितांनी राजा पृथूला असं सांगितले की सर्व धनधान्य आणि अन्न फळे आणि फुले ही पृथ्वीने स्वतःच्या पोटात दबून ठेवली आहेत, ते मिळवण्याचा प्रयत्न कर. हे ऐकून संतप्त झालेला राजा पृथूने प्रजेसाठी पृथ्वीकडून अन्न खेचून आणण्याच्या उद्देशाने आपले धनुष्यबाण सज्ज केलं. राजाने धनुष्यबाण उपसतात संपूर्ण पृथ्वी माता हादरून गेली. राजाचा तो प्रजहितेचा आवेश पाहून भूमाता म्हणजे स्वतः पृथ्वी माता अत्यंत सुंदर रूपामध्ये स्त्रीचं रूप धारण करून राजा पृथूसमोर प्रगट झाली. स्त्री रूपात प्रगट झालेल्या भूमातेनं राजा पृथूचा शांत केला आणि त्याला शस्त्र दिलं. ते शस्त्र होतं धनुष्य. मातेने सांगितलं की पृथ्वीराजा हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर म्हणजे शेतीचं कार्य कर असा उपदेश दिला. तिने सांगितलं हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर असा उपदेश दिला. तिने राजाला आणि त्या प्रजेला
ज्यांना भूमिपुत्र म्हणजे नागरी बळराजा म्हटलं जातं असं महावरदान दिलं. तर ते महावरदान काय होतं ते ऐका. पृथ्वी मातेने सांगितलं, हे प्रजाहितक्ष राजा पृथू, धनुष्यबाण बाजूला ठेव आणि हातात नांगर, कुदळ, फावडा आणि आकडी कोयती ही शेतीची उपकरणं घे. जेव्हा तुझा शेतकरी भूमीची सेवा करण्यासाठी कमरेला ही आकडी कोयती बांधून नांगर धरेल तेव्हा त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील. लोखंडाच्या या पवित्र शस्त्राच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या बैलांना, कष्टकरी माणसांना आणि स्वतः शेतभूमीला कोणत्याही अनिष्ट, वाईट किंवा तांत्रिक शक्तीचा त्रास होणार नाही. असं सर्व संकट आणि इडापिडा दूर होऊन जातील आणि ही संपूर्ण प्रजा धनधान्याने समृद्ध होईल. हे शाहीर माझ्या भाषणातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात. तुम्ही मगाशी सांगितले भारतवास गटाच्या 2 शाहिरांचे तुम्ही विषय फोडले. गेल्या वर्षी शाहीर संदीपांचा तुम्ही विषय फोडला आणि ह्या वर्षी शाहीर मी तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे माझा स्वतःपेक्षा तुमच्यावरती विश्वास जास्त आहे, कारण तुम्ही एका चांगल्या घराण्यातले आहात. आदरणीय सन्माननीय मधुकर धनावडे माऊली यांच्या घराण्यातले आहात, त्यांचे शिष्य आहात. म्हणून शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर दिलंय. जर योग्य असेल तर निश्चित माझ्या विषयाला आणि म्हणून चला आता आहे ना. अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे उगाच नाही माहिती. ही गाणी सगळी गुरांक जाऊन पाठ केलेली आहे. हे गुरांकातून आला पण शिकलं. ही अशीच गाणी यांनी पाठ केली आणि म्हणून अरे काय बोलू बुवा तुम्ही म्हणतो नशीब तरी अरे घाना जो वरीला घाना जो वरी. नाही तर मला वाटतं आता काय साखरपुडा झालाय, मंगलाष्टका झाल्या, आता मला वाटतं लग्न पण लावलंय. आता बहुतेक मला वाटतंय लोणावला, खंडावला, कोल्हापूरचा पानाळा कुठं कुठं जायचं झाला कार्यक्रम सगळा इथंच. आणि म्हणून चला पहिला विषय बुवा रात्र ढोली आणि सोंगाबाद मोजून बुवा, कारण उद्या सकाळी तुम्हाला पण मुंबईला निघायचंय, आम्हाला पण मुंबईत निघायचंय बुवा. आजचा झोमट उद्या मुंबईत होणार नाही. म्हणून चला विषय काय बघा. पहिला विषय शायरीला गातोय, म्हणायचा आहे काय का. अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, मग विचार नाही सगळ्याला तू पुरा, लांबुरे तोंडाला काळ फार. इंद्राची पत्नी सचिने आपल्या नवऱ्याला काय सांगितलं काय का. अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, मग विचार नाही केला सजरा, लांब भोरे तोंडाला काळ फार. तुझा झालाय सत्यानाश, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा त्रास. त्याचा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा त्रास. तुझा
भजनाच्या गर्दीमध्ये उपस्थित झालेले आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो विषय काय आहे, आमचे डेरे दादा सुरेश मालपेकर दादा या रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा सिद्धेश असेल नामवंत कलाकार तुम्ही. मला खरं सांगा की तुम्हाला दोषच देत नाही, तुम्ही सर्व पोरच म्हणजे या ठिकाणी आम्ही सगळी सीएसपीची टीम आहे. हे किड आहे किड कुठे काय पंकज दादा घाणेकर हे किड आहे सगळं मित्रांनो यातलं. मला खरं सांगायचं की मोठमोठं गार गंमत मध्ये करण्या एक गाणं जर गोवाडी ताला साला गायलं नसेल ना शक्ती तुला सोडून तरी सोडून दे. काय म्हणतोय बोआ ओ बोआ ही खुली नाही यार आलेली, ही लय हुशार आहे, ही खुली नाही. तुम्ही काली 4 काली 5 ते वाटणं शोधताय खाली. आमच्या डेरेवाला म्हणतायत म्हणते काय माहिती नाही, पण म्हणत मी यालाच गाणार जर कुठं काली 4 आणि कुठं काय विषय काय मित्रांनो. शाहिरांचं बाकी काय नाही. एक जर विनोदाचा भाग सोडला हा जर सोडला तर हा माणूस गाण्यामध्ये शून्य आहे. पंकज दादा आणि मी काय म्हणतो ना बघण्याचं गोंदायचं गणाला पवत वाटायचं. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती कस काढून गाताव ना त्याला महत्व नाही. तुम्ही लाईव्हला शाहिरीचा काय लोकांना देताय ना, किती तालात गातावाय किती सुरात गातावाय याच्या शाहीर याच्या. आणि म्हणतात हा टोपी घाला, मला लाज म्हणतात वाटते घाला, म्हणतात घोडका आणि धोडका आला येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा, येड्याची जत्रा कारभारी सत्रा. याला इथं कोण विचारत नाही कुत्रा बुवा तुम्हाला. सगळं आज गांगारला आहे. बाबा माझा एवढा गांगारला आहे, पटना शोधताय वाजवणार माझं ह आपलं आहे ना, इथं घे तिथं घे आणि शाहीर. सचिन दादा जरा उठाव वरती 1 मिनिट उठा. पण आज सांगतो या सर्वांच्या साक्षीनं याचं क्रेडिट लांबोरे बुवांना द्यायचं नाही आणि ते तुम्ही घ्यायचं पण नाही. हे म्हणतात ह्याला टोपी घ्यायला लाज वाटते. आज खंडाळेश्वराची टोपी तुमच्या सर्वांच्या साक्षीने घालतोय. या दादा तुमच्या डोक्यावरची टोपी यजमान यावं ना, आज मला लाज वाटते. आज या माझ्या कामदेव अवघडकरांची टोपी आज या ठिकाणी सर्वांच्या सन्मानाने घालतोय. सर्वांच्या साक्षीने घालतोय, सगळ्यांच्या साक्षीने टोपी घालतोय आज. कारण अरे टोपी लोकांना टोपी घालून टोपी लावण्यापेक्षा टोपी न घातलेली बरी. पण आज या समाजाच्या साक्षीने टोपी घालतोय. बुवा लाज नाही. आज या ठिकाणी या पवित्र जागेत या सर्व माझ्या समाजाच्या साक्षीने बुवा आज टोपी घालून दाखवले. याचं क्रेडिट तर घ्या, याचं क्रेडिट तर घ्या. बोला माझ्यामध्ये टोपी घातला याड उडून टाकीन वर्षा उद्या मुंबईत टाकतोय. म्हणून दुसरा विषय चला शाहिराणी माझ्या गवळणीच्या उत्तर दिलं आहे ना. त्या शाहीर काय म्हणतात ऐका, माझ्या गवळणीची चाल दिली आणि त्याच्यामध्ये बुवा म्हणतात काय म्हणतात, माझी लाडाची तू गुणाची बाई बाया नाही ही मोठी, बाई बाया नाही ही मोठी, करू नकोस माझी खोटी, धर हातात धरून बोटी. परत म्हणतात गावाला काळी खुशी दिसती, उद्या खेळाची होईल मोठी, धर हातात माझी बोटी. मला एक कशाला 2-2 धरत बोटी धराय मला दिलीस ना. एका बोटीत काय व्हायचं आणि काळी कशाला घातली, पांढरी असतात 2-2 धरत, एक काळी धरतो एक पांढरी धरतो, विषय संपला. काय काय बरोबर एकच बोटी कशाला धरू, लंगोटीचं दोन्ही खाली सांगायला दोन्ही पकडा सोडायचो अशा आवडून धरण, उद्या तुला खेळायला कामाला येते. आणि म्हणून शाहिरांची गवळ काय रे देवा आहे ना. अरे गवळ्याच्या तो इथं काय होतं माहितीये, साऊंड आहे ना मित्रांनो, रिवर्ब उलटा फेकतोय त्याच्यामुळं तिकडं काय आवाज येत नाही. ते काय म्हणतात अगं गवळ्याच्या आहे ना, मंदा छंदा आणि गुंदा काहीतरी बोललं, आता मला काय ऐकायला थोडं निवड घेत आहे का. अगं गवळ्याच्या मंदा छंदा तुला भेटाया आल्या तिंदा, भेटाया आल्या तिंदा, तरी त्यांची केली सका तू निंदा. ही लग्नाची प्रॅक्टिस आहे. ही गाणी आहे ना सगळी लग्नाची पाठी गुरांशी जाऊन एवढा शिकत नाही का. बरं चला आता काय मी पण आता कसा उत्तर करायला देतोय बघा आहे ना. मंदा आणि चंदा मी पण काय ना बघा. बसल्या रिकाम्या चंदा मंदा, बसल्या रिकाम्या चंदा मंदा, त्यांच्या जोडीला आली गुंदा. ओ गुंदा की मंदाबाई शिकलेली नव्हती काय, मंदाबाई आडाली नव्हती काय, मंदाबाई शिकलेली नव्हती
होती काय म्हणलं बाई अडाणी होती काय म्हणून प्रॅक्टिस म्हणता आणि जोडीला ह्यांची माहिती कोणता कशाने द्यायचा बसल्या रिकाम्या चंदा म्हणता त्यांच्या जोडीला आणि कुंदा तर राधा काय म्हणते कानाला त्यांची कशाला करू निंदा मी त्यांची कशाला करू निंदा काना मला घरी हाय कामधंदा काय त्याची निंदा करायची एवढीच मला काम आहे माझ्या घरात काय मला काम नाही त्यांची कशाला करू निंदा काना मला घरी हाय कामधंदा बाईला पावसात पाठवू नका या बाईशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय पण नाही आता आणि म्हणून विषय काय मित्रांनो पुढचा विषय शाहिरीने सुद्धा आणि चांगलीच केली मी काय वाईट म्हणत नाही पण शाहीर मी पण तुम्हाला ते काय मागाशी म्हटलं ना यांना मला कसला प्रॉब्लेम होईल एवढा चांगला नवरा आता मला म्हणतात चमचमती बाय भले काला असू दे पण नवरा माझा आहे एवढा चांगला नवरा असताना मला प्रॉब्लेम कसला मला प्रॉब्लेम आहे हे विषय कसा आहे बघा हा आता मित्रांनो सर्वीकडे आहे ना भात लावण्याची कामं चालू आहे ऐका रे बोलानो ऐका नांगराचा फाल लावतो ना म्हणून विषय कसा बघा अरे लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय का महायाचा हो पहिला हो चंद्रन कोपराने धरून ठेव म्हणून म्हणतोय अरे लांब दोऱ्याला म्हणजे कासऱ्याला गोवा कासरा लांब ठेवलाय तो सचिनाचा विषय कसा आहे बघा अरे लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचा हो पहिलं बायको काय म्हणते अवधनी याला सोडू नका हो पहिलं या कासरीला जो बांधून ठेवला होय ना लांब दोरीचे ठेवले होय ना याला सोडायचं नाही याला सोडू नका तुम्ही पहिलं याला सोडू नका तुम्ही पहिलं बायको काय म्हणते याला सोडू नका तुम्ही पहिलं खरा नागराला काला हवैला याला सोडू नका तुम्ही पहिलं खरा नागराला काला हवैला याला सोडू नका तुम्ही सैल याला सोडू नका तुम्ही सैल खरा नागराला काला हवैला याला सोडू नका तुम्ही सैल खरा नागराला काला हवैला सोडू नका तुम्ही सैल खरा नागराला काला हवैला हे लांबोऱ्याला बांधून ठेवलंय कमाईचं हो पहिलं लांबोऱ्याला बांधून ठेवलंय कमाईचं हो पहिलं अवघडी गणाचा पण भाग दिला चाल नाही कोणाचं शाहीर काय माहितीये तुम्ही माणूस माणूस मी तुम्हाला वाईट नाही म्हणत पण बारीक ही बारीकच्या पद्धतीने झाली पाहिजे आणि दुसरा मुद्दा शाहीर अजून पण सांगतो एवढे चांगले हिरे आहेत तुमच्याकडे सर्व कलाकार सर्व संगीतकार त्यांचा काहीतरी बुवा उपयोग करून घ्या त्यांना घेता आल्यावर बुवा मोठेपणा सांगत नाही पंकज दादा घाणेकर मोठेपणा नाही सांगावं पंकज दादानी कुठल्या कार्यक्रमाची कधी बुवा राजेश प्रॅक्टिस घेतो काय
जायचा मोबाईल उघड स्केल काय हा झाला चला वारीवर काय विषय होता प्रॅक्टिस हा विषय बुवा मोठेपणा नाही बुवा हा विश्वास आहे गाणाऱ्यापेक्षा माझ्या कलाकारांचा माझ्यावरती की आपला बुवा भले कुठेतरी सुराला हलत तर स्केल काय मात्र सोडायचा हा विश्वास आहे बुवा आणि म्हणून पुढचा विषय या ठिकाणी लक्षात आलेला आहे रोशनी राजेंद्र मानसिंग चौगुले ताई खास बुवांसाठी ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि म्हणून चला एक विषय या ठिकाणी घेतोय मंडळाचा विषय घेतोय आमचे सन्माननीय सचिन दादा यांनी सांगितलं होतं की जे समाजसेवक आहेत आमचे बाबूदादा पाटील यांच्यावरती गाणं झालं पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो माझे गुरुवर्य शाहीर विजयजी निकमावली यांच्यासाठी जी फरमाईश आलेली आहे बुवा काही शाहीर असं म्हणतात गाणाराचा पोरगा कधी गाणारा झाला नाही पण शाहीर जिथं रुजतं ना तिथंच पिकतं आणि म्हणून बुवा गाणाऱ्याचा पोरगा आज गाणारा झालाय बुवा आणि म्हणून विषय आहे या ठिकाणी आयोजकांसाठी म्हणायचं आहे असं महादेव मोठा सती व त्याची अर्धांगीण पार्वती हीच यरमाळ्याची सती नाही डोंगरावर नाचती म्हणून विषय का आहे मनान प्रेमळ मोठ आहे मनान प्रेमळ मोठ कळलं होतच आमची भेट आहे मनान प्रेमळ मोठ कळलं होतच आमची भेट असा माणूस बघा हा ग्रेट असा माणूस बघा हा ग्रेट दिलदार आहे बाबू शेठ असा माणूस बघा ग्रेट दिलदार आहे बाबू शेठ हा माझ्या वारीचा विषय मित्रांनो शेवटचा भाग असेल माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांच्यासाठी फरमाईश आलेली आहे ते त्यांनी एका मुळे एका अंतरावर ठेवावी आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा पण सांगता करूया हॅलो हॅलो धन्यवाद. या ठिकाणी आयोजकांच्या फरमाईश आलेली आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ती संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि एका छोट्याशा गीताला सुरुवात करतो.
दिसणार तुला देव कधी दिसणार तुला अहो या माणसा माणसातला देव कधी दिसणार तुला माणसा माणसातला देव कधी या ठिकाणी रात्र थोडी आणि संघभार पुन्हा एकदा आमचे सचिन दादा मालक आणि सर्व आमची या ठिकाणी मंडळी या सर्वांना पुन्हा एकदा लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की या कार्यक्रमाची संधी या छोट्याशा क्षेत्राला दिली. तर त्याचप्रमाणे माझ्या सर्व रसिकांना देखील या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. मित्रांनो, एवढा उशीर होऊन सुद्धा आपण सर्वजण अजून या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात, त्याबद्दल आपल्या ठिकाणी आभार मानतो. शहरात देखील समजू शाहीर लहान तोंडी चुकून जर काही मोठा शब्द गेला असेल, उरा शब्द गेला असेल, ज्याच्याने तुमचा अंतःकरण दुखावला असेल, छोटा भाऊ समजून ही माझी चूक बदलात घ्या अशा आशा बाळगतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मित्रांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.